सर्वांचे कथा या चॅनलवरती अगदी मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्र पारायण करत आहोत. आपले 6 भाग संपलेले आहेत आणि आज आपण 7वा भाग बघणार आहोत. आपल्या सर्वांना जर हे साहित्य किंवा चरित्र हे जर ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. सुरू करूया. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली, समस्त तीर्थ सांडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी आसे गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञानज्योती, कृपा सिंधू गुरुराया, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझा विस्तारेसी, एक चित्ते परियेसा, पूर्वयुगी इक्वांकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, धर्मरक्षत देखा, राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शौर्य महाभीम, वेदोद्योगी दयानिधी, असता राजा एके दिवशी, विनोदे निघता पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक, राजा देखोनी तयांसी, वर्षताशर झाला कोपेसी, मूर्छना येऊन धरणीसी, पडला दैत्य तयावेळी, होता तयाचा बंधू जवळी, आक्रंदतसे प्रबळी, पाषाणहाणी कपाळी, बंधुशोखे करोनिया, प्राण त्याजिता निशाचर, बंधूंसी म्हणतसे येर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई तू माझा, ऐसे बोलूनी बंधूंसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक मायापाशी, नररूप धरिले तयावेळी, रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी जयाचे, अतिनम्रत्वे बोलोनिया, सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी, कितीक दिवसांवरी वनांतरी, राजा होता देखा, समस्त मृग जिंकूनी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा, ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा, ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्य होता सेवक तया स्थानी ठेविला, राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जय जय मागेल भावनासी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुनी तो सेवक, नरमांस आणुनी देख, कपट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी, ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिले वाढले नरमासांसी, पाहता कोप आला वसिष्ठांसी, दिदला शाप तयेवेळी, वसिष्ठ म्हणे रायांसी, नरमास वाढले आम्हासी, त्वरित ब्रह्मराक्षस होसी, म्हणून शाप दिला, शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले, नेणे मास पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिला, आप शापिन म्हणतिसे, उदक घेऊन अंजुळी, शापवया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पतिते, पतिसी म्हणते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील, मंदयती सतीचे वशन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी, शाप देता कल्मशपाणी, पडले राजाचे चरणी, कल्मशपाद म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव, राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वशिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज, करुणावचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होशील, उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेले आपुले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, भक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुनी, ऐसे क्रमिता तयेवनी, मार्गस्थ दंपत्ते दोन्ही, ब्राह्मण जातात मार्गक्रमुनी, देखिला राक्षस भयासूर, येऊनी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासे, विप्रस्त्री समागमे, अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेव पाणी, प्राणेश्वराती सोडी पितया, न भक्षिगा माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती, मज भक्षिगा म्हणे सुमती, वल्लभाते सोडोनिया, पतिविण राहता नारी, जन्मवृथाची दगडा परी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचे, पती लावण्य पूर्ववयसी, वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू रक्षसी, जगी होय तुझ पुण्य, कृपा करी ग आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी, मज पुत्र होईल जरी, नाम वाढविन तुझे मी,
ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा बोलन मानुनी राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखोनी शाप वदली ती ब्राह्मणे म्हणे राक्षसा एककाने शाप माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्टभावे दुरात्मा तू राक्षसा शाप देऊनी तयावेळी पतीच्या अस्थी मिळवूनी जवळी काष्ठे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षेनी का पुनरपी राजा होऊनी ऐका आता आपुले नगरासी विप्रस्त्रियेचे शापवचन स्त्रियसी सांगितली खूण म्हणे सांग करीती तक्षण मृत्यू असे आपणासी एकोनी पतीचे वचन दमयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्या जावया प्राण पाहतसे दमयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्माची न चुके एकोनी सतीचे वचन शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रांतून काय करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलविले परियेसी ब्रह्महत्या घडली आम्हासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती एका मात तेथे आचरावी समस्त तेणे कुणित व्हाल तुम्ही करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार सर्व तीर्थ परी कर विधिपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञादिक कर्म अन्नदान ब्रह्माणादिका देतसे ऐसी नाना तीर्थे करीत परिब्रह्महत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची कष्टोनी राजा बहुतान परी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊनिया नाना ब्रह्मप्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंता करी मानसी वृक्षछाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोनिया आश्वासोनी तये वेळी गौतम पुसे करुणाबहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय माझ चिंताकुलित मुखांबुज कवर्ण कार्य घडले असे एकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळिक यज्ञादी कर्मे धर्मादिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सेवेची येता घोर वेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वथा आजेची ये माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकोनिया रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन करील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहार वयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदानिवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चयवास कर्पूर गौरव गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधाकार जननी प्रकाशवाया जैवे अग्नी चंद्रोदय हरिहोय निर्वाणी जरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पापनाच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा पद्रवीरांची देखा जाऊनी तथा स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्राद्री देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षार ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करे विघ्नेश्वर विष्णू निरोपे अनियार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वदेवे मरुद्गण चंद्र सूर्य स्वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असते तया स्थाना अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोष जाहले असती करुणासहित संगंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेरवायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तर वासते काळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदावसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ काश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी
भारद्वाज जैमिनी जावाल ऋषी पूजा करती सदा तेथे. कृतयुगी ब्रह्मऋषी आचार करती महातापसी. महाबळेश्वराचे भक्तिशी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्री ऋषी राक्षसादी ब्रह्मऋषी सनकादिकाती महातापसी. उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण. मुनीश्वर अजिनधारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्थी मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी. पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव पितरसिद्ध अष्टवसव. विद्याधर किंपुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर. गुह्यक किन्नर स्वर्गलोकी शेषादी नागतक्षक पिशाच वेताळ सकळीकी जाती पूजेसी तया स्थाना. नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी. सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघोनिया. स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका. पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वरे लिंगासी. जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार. अग्निदेव दानवादी येर वर लाधले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी. नागाते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने. रावणादी राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी. वर लाधले ये स्थळे विभीषण भुजितसे. ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ. गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी. लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी. वर लाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका. आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई. धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवृंदी. लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तेथे असंख्य जाण. पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपमासे. सांगो किती विस्तारोन असंख्यात तीर्थे जाण. पाषाण समस्त लिंग खूण समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत. त्रेतायुगी लोहित. द्वापारी सुवर्णपीत. कलियुगी कृष्णवर्ण जाहला. सप्तपाताळ खोलवून उभे असे लिंग आपण. कलियुगी मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीराशी गोकर्ण क्षेत्र विशेषी. ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे. दुश्शील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती समस्त कामार्थ साधती. अंती होय तयासी गती गोकर्ण लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी जे जे आचरती भक्तीसी. तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. एखादे समये गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी. पूजा करीती सदाशिवासी शिवपद निश्चय पाव जाणा. आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी गर्भपितरी. स्नान करुनी समुद्रतीरी दानधर्म करावा. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण. किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. व्याती पातादी पर्वणीसी सूर्यसंक्रांतीचे दिवशी. महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य. काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. आसीत पक्ष माघ मासी. शिवरात्री चतुर्थदिशी बिल्वप्रत वाहिले त्यासे. दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता. न जाती मूर्ख लोक एकता. शिवतीर्थे असे दुर्लभता नेणती मूढ बधीर जाणा. उपोषणादी जागरण लिंग सान्निध्य गोकर्ण. स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जातील जनयात्रेसी. व चतुर्विध पुरुषासी लाधती लोक अवधारा. स्नान करुनी समस्त तीर्थो महाबळेश्वरा लिंगार्थी. पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी. पूर्वी पापला कोण यापासी साक्ष झाली असेल. विस्तारोनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी. म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तिथ जन मात्र यात्रा रूपे करोनिया. वंध्यान्य काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेती. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. कृमी पडले अघोरी पूय शोणित दुर्गंधी. कुक्षिरोगी कंडमाळा. कफे दाटीला असे गळा. दंतहीन अतिविवळा. वस्त्र नाही परिधाना. चंद्रसूर्य
किरण पडता प्राण जाय कंठगता शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखरमणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजितात ये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अतिपाळी त्रिशूळ खटवांग धरोनिया टंकायुधे चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रा सारखी केवळी किरीटकुंडले मिरविली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी के राज अपूर्व वर्तले तयेवेळी आम्ही पुशिली सर्व शिवदूतांसी अलेती कवण्या कार्यासी दूत म्हणती आम्हासी न्यावया आला चांडाळी ते एकोणी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू ऐक चित्ते ऐसिला चांडाळी पापणीसी कैसा योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मादारभ्य इसी पापेसा पापसंग्रहासी ऐसी पापेण दुर्वृत्त इसी केवी न्याल कैलासा नाही इसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्य कदा नेणे इसी कैसे न्याल तुम्ही पशुमांस आहार इसी सदा करी जीविहीसी ऐसिया दुष्टकुष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्गभुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञदा यागादी साधन नाही केले येणे कधी न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही येणे कधी या सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत ऐसी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठर सर्वांगतेची खुणात कृमी निघती मुखातून पूर्वजित काय केले ऐसी पापिणी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्याल इसी गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंततये चांडाळीचा गौतम म्हणे ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हा सविस्तर असे आश्चर्य परियेसा पूर्वी ईशे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहासी न मिळेवर तियेसी चिंता करीती माता पिता न मिळेवर सुंदरतीसी उन्मत्त जाहली 10 वरुषी मिळवुनी एका द्विजासी गुह्योक्तेसी लग्न केले विवाह झाली आवरी होती तया पतीचे घरी यच्चित काळ हेणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावलात तात्काळिक विधिलेख करून ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणि ती तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनिया गुप्त रूपे यच्चित काळी जार जन्म करीते बाळी प्रकट झाले तात्काळी गौप्य नोहे पातक आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिच्या पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रगट रूप अहिर्निशी रमू लागली नगरात तिये नगरी एकवाणी रूपे होता अतिलावण्य गुणी त्यासी तिने पूर्ववयस देखोनी त्याची झाली कुलस्त्री तया क्षुद्राची या घरी वर्तत असे ते नारी ऐसी पापिणी दुराचरी कुळवैर्गिण 42 श्लोक स्त्रिया कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हि न सेवया राजनो ब्रह्मनंदय ततयो भोगसंग्रहात टीका स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजशोभे अतिनासे विषयसेवने क्षुद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी त्र जाहला त्रियेसी क्षुद्रगृही असता नित्यमास आहारतीसी मद्यपान उन्मत्तेसी होनिया तया क्षुद्रमहिसी होती पापिणी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत्त होनी परियेसी छेदिले वासुरू आहारासी मेष म्हणून पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयसी शीर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहे जेवोनी धनो दोहावया लागी वत्ससानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहतसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होऊनी तये वेळी शिवशिव म्हणून चंद्रमौळी अज्ञानाने ऐसी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियसी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले एका भक्षिले म्हणून रडे देखा येती पुढे येणे परी
ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती क्षुद्रा घरी. पंचत्व पावली ते नारे नेली युती यमपुरा. घातली ती ऐसी नरकात भोगभोगी अतिदुःखित. पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा. उपजतांची जाहली आंधळी विद्रुपवर्ण जैशी काजळी. माता पिता यत्किंचित काळी प्रतिपाळिती माया मोहे. उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजनती ऐसे अखंडा. बाळ पाणी तयसी विघडा पसिताती येणे परी. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी. पंचत्व पावले पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याजिती तियेसी स्वजन भ्रात. भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले. येणे परी चांडाळी वर्ततासे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठदेही. न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनांची मार्गी पडोनी अहर्निशी. कधी उदे न भरे उदर तिसी दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी. दुर्गंधी येथ असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे. ऐसे वर्ततांब माघमासी लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी कलह पुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी. चतुर्वर्ण आसपासी हरुष येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथ सहित एका. येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वद्यनाद अमित लोक परियेसा. किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती. शिवस्मरणे गर्जन करीती यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनांसमवेत चांडाळी गेले तेथे त्वरित. सर्व भिक्षुक असती बहुत तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी. करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणा वचने. लोक जाती मार्गात शयनक्षर करी आक्रंदत. कर ओढोनी मागत महाजन लोकांसी. पूर्वीची पापे आपण पीडित असे याची कारण. भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका. नेणे कधीच वस्त्र पावरण धुळीत लोळे आपण. क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करी सकळांसी. सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाघे शीत. अक्ष नाही क्षुधाकांत्र धर्म करा सकळिक हो. पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य येरी. याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित. ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी. येरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत. धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा. पूजेसी येती सकळ जन त्यासे मागे आक्रोंदन. म्हणती एक हासन उपवास आजी अन्न कैसे. हाती होती बिल्वमंजरी घालिते तियेच्या करी. व्याघ्राणोणी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हण. कोपोनी टाकीते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी. उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी. बिल्व मांजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडिले तिसी. प्रयत्न न करीती परियेसी. तुष्टला ईश्वर हस्ती भावार्णवाकडे गेले. येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी. तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे. चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करुणी तिसी दुःख होय असमसहसी. पूर्वर्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीप. त्याजूप राहे प्राण त्वरित म्हणून आली धावोनी. पुण्य घडले इजी मासी उपवास शिवतिकाजी. बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. तया पुण्य करुणी ईसी पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीतिपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपुनिया अमृत. दिव्य देह पाहुनी त्वरित गेली एका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन. रायासी म्हणे तू निघून त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परम उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती म्हणून निरोपी या रायासी. परसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषोन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पाप वेगळा जाहला तो. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते. म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करून निर्धारू एक चित्ती परियेसा. इति श्री गुरुचरित्र परमधारक कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामक धारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमाध्याय समाप्तः. ओवी संख्या 210. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण गुरुचरित्राचे पारायण करत आहोत. आपला 8वा अध्याय चालू आहे.
असं म्हणतात की गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे पुण्य मिळते, मन शुद्ध होते, चित्त निर्मळ होते आणि मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आपल्याला जर ही चॅनलवरच्या कथा आणि साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागुला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होत असे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन. सांगता झाला विस्तारोन, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरणदर्शन, समस्त तीर्थ समान जाण. चरणं पवित्रं विततं पुराणं, वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रहा लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन येती साधू भक्तांते, पातले तया कुरवपुर महाक्षेत्र. कृष्णा गंगा वाहे नीर, महिमा तेथील सांगता अपार. भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता. विस्तार होई बहुत कथा, पुढे ऐसे चरित्र अमृता. सांगेन एका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार देख ऐसा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्यापुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईली बहुवसी. नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एकचित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य दोही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम ती एके अंबिता. सुशीला आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. ते अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता जो होणार गती. पुत्र जाहला मंदमती, माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला प्रीतिकारी. व्रतबंधी बंद करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमारा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्मण न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताड न करी बहुवासी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पतिते. पतिसी म्हणे ते नारी, पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नानापरी, पोसिले एका बाळकासी. विद्या नयेची वेद त्यासी, वाया मारू नका कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताड न कराल अहर्निशी. प्राण त्याजिन मी भरविसी, म्हणून विनवी पतिते. स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला चिंतमनी. ऐसा काही काळ कर्मोनी, होती तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैव वशे करुनी, पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. यजुनी आपुले उदर भरी, येणे परी जीवित्व रक्षी. विप्रस्त्रिये पुत्र देखा, विवाहा योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणून या. कन्या न देती तयासी कोणी, म्हणे कष्टे वाहतो का पाणी. समस्त असते असे दूषणी, उदर भरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडापरी व्यर्थ जन्मनासी. लांछन लाविले वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तू पितरांसी, घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागोनी उदर भरीसी, लाज कैसी तुझ न वाटे. जन्मोनिया संसारी, काय व्यर्थ पशुचिये परी. अथवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनी सार्थक. ऐसे एकोनी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणते अवसरी, प्राण त्यागिनी मी आता. निंदा करीती सर्व ही मज, असेनी देह कवण काज. पोषू न सके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. एकोनी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन. शोक दुःखे करून विलाप करीते नारी. माता सुत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगद्गुद्धारित. श्रीपाद योगी स्नान करिता, जाऊनी दोघे लागती चरणी.
विनवी ताती कर जोडूनी वासना असे आमुची मनी प्राण त्याजवा गंगेत निरोप द्यावा जी आम्हाशी सद्गती व्हावया कारणाशी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू एकोणी विप्रसतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान का संकटे तुमचे मन त्याजिता प्राण काय निमित्य विपस्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते पुत्राविण कष्टभारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रतपूजा जरी सकळ देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती मोझा होता ब्राह्मण त्याची एपोटी झाला हा हीन मंदमती दुरात्मा हा कृपा करिगा श्रीपादयती जन्मोजन्मी दैवगती पुत्र न भावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्यहरण म्हणून धरले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आज कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परे न देखोची सौख्य कुसरे परी जाहले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शिळीचे गळा सन लोंबत वृथा जन्मता म्हणत विनवी तसे श्री गुरुसी देव आता ऐसा करणे पुढी जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगन्मयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरुयती म्हणून चरणा लागला त्याचे माते उद्गारिती मागुनी होय न पुनरावृत्ती वितळा सकळा स्वर्गप्राप्ती लाधी ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी ऐकोनिया दियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गोळियाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणी का व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना पैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावसील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विपस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेची व्रत करीना आपण म्हणून धरी सद्गुरुचरण कृपा मूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद यती तयेंसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंदपुराणी कथा सांगेन ऐककानी म्हणती श्री गुरु तयसी ऐकोनी श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना पुढती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरुप्रती विपस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदसी पुत्र झाला कृष्ण ऐस आपण केली या पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी कवणे परी विस्तारावे दातारा श्री गुरु सांगती तयेसी सांगेन एकचित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्यास सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी तिधिला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासरस कंठी घालिता महारहर्ष तया मणिभद्र रायासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण तेज फाकले ज्यावरी जाण ते कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावत तर त्वरितेसी ऐसी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागते किती एक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे इच्छित एक राजे वांछिती परियेसा म्हणती विक्रय करुनी देखा आपणा द्यावे ते माणिका जरी न देशी स्वभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगराती उज्जनी अपार सैन्य मिळवणी वाढिले तया नगरासी ते दिवसी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंका न धरिता मानसी एकचित्ते पूजितसे महाबळेश्वर लिंगासी पूजा करीतो राजा हरसी गवळी याचा कुमार पहावयासी आला तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळियांची खेळू चला आम्ही असेसी लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनी आपुले गृहस्थान्निध्यानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडोपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तये वेळी गोपिका स्त्रिया होऊनी पुत्रांते नेती बोलावूनी भोजन कारणे म्हणून गेले सकळ ही बाळक त्यातील एक गोपीसुत लिंगभुवन न सोडित त्याची माता जवळ येत मारी आपुले पुत्रासी म्हणून कुमारा भोजनासी चाल गृहासी झाली निशी काही केल्या न जाय परियेसी तो गोपकुमारक गोपे करुनी ते गवळीनी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकून गेली आपुले सदनासी पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊनी क्षणिक पडिला भूमी अवधार लय लावूनी लिंगस्थानी प्राण त्याजो पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूलपाणी
तया गोपसुत कारणे शिवालय रत्नखचित सूर्यसमान प्रभावंत लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळ निजरूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरून वर माग म्हणे झालो मी प्रसन्न देईन जे वांछिसी ते बाळके निर्मिले विश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा बिघडील तव प्रदोषी क्षमा करे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वरदिदला ब्रह्मप्रीती प्रदोष समयी पूजा देखिती गवळिणी होय देवजननी तिचे पोटी होई सुत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत शोषील आपुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छित पावेल ते धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशाशी पुत्र पौद्रेसी नांदसील प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी कुट्टी लिंग राहिले रत्नखचिती गौरी या घरी यची परा कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करी चोजे सांडूनी द्वेष बोलिती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहुपुण्यवंत ऐसी यासी विरोध न करावा म्हणून पाठवी ती सेवकांसी भेटू म्हणते रायासी राजा बोलवी तयांसी आपुले गृहासी नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम येणेची परिगवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया गवळी कुमारका ते सांगितला सकळ वृत्तांत संतोषी करीती राजे समस्त गवळीयात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सकळ भय कैसे तया राजा गौरी कुमार येऊनी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदारा नारायण अवतोरुनी ऐसा ईश्वरे दिदलावर संशयन करी तू निर्धार संतोषिला कर्पूर गौर देखियली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाणी क्षमा करुनी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळाला श्रीपाद सांगती तया वेळा विपस्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी पुरी होईल पुत्रमजसरी संशय सोडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून त्रिपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विपस्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलावनी तिचे कुमारासी हस्त ठेविते मस्तकेसी ज्ञान जाहले तात्काळीसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रासी तर्कभाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे साहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करुनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हिची निश्चिंता कार्यकारणे अवतार होता आला नरदेह धरुनी पूर्वजनींचे पुण्यर्जित जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझी प्रदोषी मिथ्या नोहे तुझे वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य होऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्या झाला सर्वाहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला मगयासी पुत्रपौत्री नांदे हरसी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित ऐसा शिष्या एकचित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्तांसी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरो इति श्री गुरुचरित्र परमधारक कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे प्रदोषव्रत महात्मने कथम नाम अष्टमोऽध्यायः समाप्तः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु ओवी संख्या 115 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।